आज करूया वडापाव। बटाटे उकडण्यासाठी कुकरमध्ये पाणी टाकून घेऊ। बटाटे कुकरमध्ये टाकून घेतले। आता झाकण लावून बटाटे छान शिजून घेऊ। इथे बटाटे शिजलेले, आता एका भांड्यात काढून घेऊ। बटाट्याची साल काढून याला छान बारीक करून घ्यायचं। बटाट्याची चटणी तयार करण्यासाठी इथे घेतलेली मी हिरवी मिरची, लसण, अद्रक आणि कोथिंबीर। आता हे बारीक मिक्सरमधून काढून घेऊ। तयार करण्यासाठी कढईत तेल टाकून घेतलं। आता टाकायला मोहरी, जिरे, हे छान तडतडले केलेली पेस्ट टाकून घेऊ। हे छान परतून घ्यायचं। आता हळद टाकून घेऊ। बारीक कट केलेला बटाटा, वडे तयार करण्यासाठी इथे घेऊ बेसन पीठ, थोडंसं मीठ, हळद, थोडंसं पाणी टाकून बेसन पीठ छान मिक्स करून घ्यायचं। इथे आता वडे तयार करून घेऊ। वडे तळण्यासाठी कढईत तेल टाकून घेऊ। वडे बेसन पिठामध्ये टाकून घ्यायचे आणि छान बेसन पीठ लावून घ्यायचं त्याला। तयार केलेले वडे आता तळून घेऊ। इथे बघू शकता वडे छान तळलेले। आता हे परतून घेऊ। आता वडे काढून घेऊ ताटात। आता चटणी तयार